मी परत माझ्या माजलगावला गेलो आणि परत त्यांचं सगळं उरकून मी इकडे मुंबईत आलो. पण 15 वर्षात आपण जशी वर्ष लोटतात तशा त्या भावना बोथट होत जातात आणि आपण ते थोडंसं विसर पडतो आपल्याला की आपल्याला वडील नाही आहेत किंवा आपल्याला वडील जर आज हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. तर ती मिठी जेव्हा त्यांनी मकरंद मारली त्याच्यानंतर मला खूप मी त्या दिवशी खूप भावनिक झालो. कारण मकरंद जेवढी त्यांचा मुलगा आहे असं समजून त्यांनी मिठी मारली तशीच मिठी त्यांनी मला मारली आणि मी त्या दिवशी खूप रडलो. मला खूप आठवण आली माझ्या वडिलांची. दुसऱ्या दिवशी मी मकरंदला फोन केला की मला वडील नाही आहेत पण तुझ्या बाबांच्या मिठीत मला माझ्या बाबांची आठवण आली. पण संदीप, बाबा जिथे कुठे असणार आहेत ते खूप अभिमान वाटत असेल बाबांना की असा मुलगा मिळाला आणि इतका आनंद वाटतो तो जगभरामध्ये. नक्कीच. आणि दुसऱ्या दिवशी मकरंदला फोन केला कारण ते झाल्यानंतर मी आणि मकरंद वॉशरूम बाथरूममध्ये होतो आणि तो क्षण विसरू शकत नाही. वडिलांनी मिठी मारल्यामुळे मकरंद रडत होता आणि मला वडील नसल्यामुळे मी रडत होतो एकच बेसिनच्या तिथे. सो खूप भावनिक प्रसंग आहे माझ्यासाठी. मी दुसऱ्या दिवशी फोन केला मकरंदला आणि मकरंदने मला माझी समजूत काढली आणि त्या दिवसापासून तो मला इथला मोठा भाऊ वाटायला लागला माझा मुंबईत. एका सिनेमामुळे खरं तर सिनेमातली नाती आपल्याला वाटतात की ती तेवढ्यापुरती असतील की काय, शूटिंगपुरती असतील की काय, पण त्यातून अशी नवीन नातीसुद्धा निर्माण होतात. म्हणून सिनेमा हे आपलं आयुष्य आहे.